आजचा दिवस मराठा समाजासाठी महत्त्वाचा आहे, निर्णायक पण आहे असं तुम्ही सांगितलेलं होतं आणि त्या अनुषंगाने राज्यभरातल्या वेगळ्या भागातून मराठा बांधव इथं आलेत, काय सांगाल? आजचा दिवस म्हणजे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा भविष्याचा विषय उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आमचा विषय आहे। आज लेकर आमचे मोठे झाले पाहिजेत यासाठीची बैठक आहे आणि तो विषय आहे। काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटलं होतं, एक 4-5 कागदाचा मसुदा पण दिला होता, तुम्ही रात्री वाचन करणार होतात, त्यानंतर आता त्या वाचल्यानंतरची तुमची स्वतःची भूमिका काय आणि त्या संदर्भात मराठा समाजाची भूमिका काय असेल असा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। नाही ते मसुदा कागद होते आणि मी कधी पण खरं बोलतो, ते वाचण्यात नाही आले माझ्याकडून, कारण लय उशीर झाला, हे लोक आमच्या बांधवांना भेटणं गरजेचं होतं। पण त्याच्यावर एकूण जी नजर मारली ना, काढूनच मारली होती ते 1-2 पानावरती, त्या योजनेच्या विषयीचा विषय त्याचा आरक्षणाचा काही नाही, त्यामुळे आमचा विषय आरक्षणाचा आहे। मग आता 24 नंतरची लढाई आंदोलन हे निर्णायक असेल आणि त्या संदर्भातली घोषणा आज होईल। मग आता मराठा समाज ठरवेल थोड्या वेळात, कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणूयात 12च्या नंतर 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे। मात्र 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी तुम्ही काल सकाळी असं म्हणाले होते, परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करतंय हे मला सांगा, म्हणजे ते सकारात्मक करतायत का काय करतायत ते सांगा, म्हणजे आजपर्यंत त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असं तुम्ही म्हणाले होते। सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काय समाधान झालंय का? नाही काय झालं, 2-1 महिने तर सरकार आलंच नव्हतं, समाजात एक गैरमेसेज चालला होता, सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली। समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत, आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे, सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत, परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण नाही मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं, जरी मी आडुंगी चर्चा करत नाही, मीडियाच्या समोर केली, त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते, जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा, तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही, कारण आणखीन 8-10 दिवस आहेत तुमच्या हातात, तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही। ज्या 54 लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात, 54 लाख का होईना, साधा आकडा नाही आमच्यासाठी, आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढं गेले, त्या नोंदीला ते 3 शब्द लावायचे जे आपले लिखी ठरलेत, त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळतं। पाटील शिवाय या बैठकीकडे सरकार काय सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती महत्वाचा? नाही समाजासाठी महत्त्वाचा तर आहेच, कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस, मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस। आम्हाला मात्र परफेक्ट करायचं, काय करायचं ते घाई गडबड केली, पळालोत, धावपळ केली, दमलोत, दमायचं नाही आता आम्हाला, हे शेवटचा लढा आहे, त्यामुळं ह्यो लढूनच आरक्षण मिळवायचं आहे, दमायचं नाही। परफेक्ट नियोजन काय जे करायचं आहे ते नियोजनबद्ध, निर्णायक, ठोस ठरून चांगली बांधणी करून, मोगम पळायचं म्हणून पळायचं नाहीये, मग त्याने आपल्या लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणार, शांततेचं आंदोलन पुन्हा करोडोतच करणार, पण मराठे मात्र तोच प्रश्न आहे, करोडो मध्ये तुम्ही सतत नेहमी म्हणताय, करोडो म्हणजे काय नेमकं लक्षात घ्यायचं, सरकारला काय इशारा आहे? करोडो संख्याच आमची तशी, आम्ही एकटेच 50-55% द्या राज्यात, आमच्या लेकराला द्यायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही घराघरातून ताकदीनं येणार आहे आणि आम्हाला ताकदीनंच घ्यायचंय, त्यात काय दुमत नाही, शांततेत होणार, पण मात्र खूप निर्णायक होणार, खूप निर्णय करून विचारपूर्वक यश माघारी घेऊन यायचंय, बार करायला आम्हाला वेळ नाही आता। काल सरकार शिष्टमंडळ 24 तारीख त्याच्या पुढेही थोडं ऍडजस्ट करा असं काहीतरी म्हणत होते, पॉझिटिव्हली विचार करा, तारखेचं काय घेऊन बसला, सरकार पॉझिटिव्ह काम करतंय, सरकार सगळ्या गोष्टी चांगल्या करतंय, आरक्षण मिळालं असं बघतंय असं म्हणत होते, तारखेबाबतचं आता तुमचं काय काय तारखेबाबत? हे बघा, मी पुन्हा तेच सांगतो की त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही त्या बैठकीला नव्हते,
घुमरे साहेबांकडं विचारून सांगितलं आपण, तुम्ही होते, त्यांना ते कागद वाचायला द्या आज रात्री. त्यांनी तो वाचायला वेळेची गरजच पडणार नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार याच नोंदीच्या आधारावर. पण काही तारखेचं इधर उधर हो सकता है. सरकार तुम्ही काल सांगत होते की पॉझिटिव्ह आहे. अरे आमच्या बाबतीत इधर उधर आहे काय? इधर उधर नाही काही नाही, बरोबर होत आहे सब. नाही, पण सरकारची तारीफ पण केली, म्हणजे तुम्ही कौतुक का नाही करावं? माझा मराठा समाजाचे, आमचे समाजाचे एकमेक असे संस्कार आहेत, केलेलं केलं म्हणायचं, नाहीला नाहीच म्हणायचं. त्यांनी 54 लाख नोंदी सापडल्या, 70 वर्षापासून सापडू देत नव्हते. हे माझ्या मराठ्याचं महाराष्ट्रातले यश आहे. केलंच म्हणणार आम्ही. जे नाही केलं ते धडक सांगितलं, नाही केलं तुम्ही कोणी मागं नाही घेतले, आमचे लोक गुतविले विनाकारण. जे नाही ते ठासूनच सांगितलंय आणि तो पुढे ठासूनच आहे. 24 डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ आहे आणखी. काल महाजन असं म्हटले 150 मधून जर 148 लोकांना मिळत असेल आणि 2 लोकांना मिळत नसेल, त्याचं काय? म्हणजे नेमकं त्यांचा बोलायचा अर्थ असा होता का की कुणबी प्रमाणपत्रामधूनच आरक्षण घ्या, सरसकट नको? हे बघा, तेच त्यांना काल सांगितलं. तुम्ही फक्त एकदा लिहिलेलं वाचा, तुमच्या लक्षात येईल सगळा मराठा समाज आरक्षण मिळतंय. फक्त तुम्ही काय ठरलंय ते तुमच्या तज्ज्ञाने ठरवलंय, आम्ही नाही. तेव्हाच पण बैठकीपूर्वीपर्यंत गिरीश महाजन यांचं असं मत होतं की सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, पण काल त्यांचे सूर काहीसे बदललेले दिसले. बदलण्यासारखंच आहे, कारण आम्ही ओबीसी आरक्षणात असल्यामुळं सूर बदलणार सरकारची यासाठी की कायद्याची चौकट मोडून ते कसे बोलतील. मग आता जर आम्ही चौकटीत बसतोय, सूर तर बदलावा लागेल. नाही, आवश्यकता पडणारच नाही त्यांना ती. आवश्यकता पडली तर आता काय बैठकीत होईल ते तर खुलेआम होणार आहे, ते काय झाकून लपून नाही. परंतु वेळेची गरज नाही पडणार. 24 डिसेंबर पर्यंत आणखी त्यांना 8 दिवस आहेत आणि भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी तो कागद वाचावा. मराठा आरक्षण सकारात्मक वाटला तर सकारात्मक वाटलं तुम्हाला तर तुम्ही वेळ वाढून देण्याचा विचार करणार का? गरजच नाही पडणार. मी टासून सांगतो, माझ्या मराठ्याच्या समाजाचं लेकराचं कल्याण याच्यात होतंय. वेळ खेळ हा विषय नाही, परंतु गरजच पडणार. 54 लाख एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? कसं 12 पासून ते 3 पर्यंत शेड्यूल असेल, कधी चर्चा होईल, कुठल्या विषयावर चर्चा होईल, कधी भाषण होणार आहे, हे आम्हाला सांगा. आता सुरुवातीला आलेल्या सगळ्या बांधवांच्या नोंदी करतोय. त्यांचा जे स्वयंसेवक असतील, उपोषणकर्ते असतील, डॉक्टर, वकील, शिक्षक जे असतील, व्यावसायिक असतील, मराठा समाज, सामान्य शेतकरी मराठा समाज यांच्या सगळ्यांच्या नोंदी होती. आयोजक असतील आणि परिचय सुरुवात परिचय बैठक म्हणून अगोदर नोंदणी होईल आणि 2 ते 3 या वेळेत आमची मुख्य बैठक सुरू होणार आहे. दुपारपर्यंत या जेवणाची व्यवस्था केली, सगळे जेवण करतील आणि बैठकीला येऊन. राज्यामध्ये कुणबी समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. सरकारने या नोंदीच्या आधारे कायदा करावा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं. आजच्या बैठकीमध्ये सरकारला असा इशारा देणार आहेत. त्या काही 2-3 गोष्टी राहिलेल्या, त्यापैकी एक आहे काही. नाही, ती आता ते कागद वाचलं का तेच विशेष तो ते करतील बरोबर. परंतु आज बैठकीतलं तुमच्या समोर मांडणार आहे आणि सगळं होणार आहे. धन्यवाद. या काळात तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला आहे का?